भोंदू अशोक खरातला अटक करण्याची ईडीला परवानगी देण्यात आलेली आहे। ईडी कोठडी मिळवण्यासाठी उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। सकाळी 11:30 वाजता खरातला आणा, कोर्टानं सूचना केलेल्या आहेत। एक महत्त्वाची बातमी खरातच्या संदर्भातली। भोंदू अशोक खरातला अटक करण्याची ईडीला आता परवानगी मिळालेली आहे। ईडी कोठडी मिळवण्यासाठी उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे। सकाळी 11:30 वाजता खरातला कोर्टात हजर करण्याच्या सूचना सुद्धा कोर्टाकडून देण्यात आलेल्या आहेत। आपण बघतोय खरातचे सगळे आर्थिक गैरव्यवहार तपासण्यासाठी ईडी ला आता परवानगी मिळालेली आहे। ईडीला भोंदू खरातला अटक करण्याची ईडीला परवानगी मिळालेली आहे। अगोदर तो राहता पोलिसांच्या ताब्यात होता। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्याची चौकशी सुरू होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा भोंदू खरातला अटक करण्याची ईडीला परवानगी देण्यात आली आहे। ईडी कोठडी मिळवण्यासाठी उद्या कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। गोविंद, संदीप, आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या 9 ते 10 आतापर्यंत 11 गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अटक असलेल्या जो भोंदू अशोक खरात आहे त्याला आज या ठिकाणी मुंबईतल्या ईडीनं नाशिकमधून ताब्यात घेतलेलं आहे आणि आता या ठिकाणी मुंबईतल्या विशेष पीएमएलए जो कोर्ट आहे त्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। त्यावेळेला न्यायालयानं अशोक खरातला विचारलं की तुमचे वकील कोण आणलेले आहेत का त्याबाबत। त्यावर मात्र मान हलवत अशोक खरातने नकार दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशोक खरातवर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं अटक करण्याची जी परवानगी आहे ती न्यायालयाकडे मागण्यात आली आणि न्यायालयाने ही परवानगी मंजूर केलेली आहे। आणि आता या ठिकाणी अशोक खरातला अटक करून त्याचं या ठिकाणी मेडिक्लेम असेल मेडिकल करून त्याला उद्या पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केला जाणार आहे। आणि यातले सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत आज न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आल्या त्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे खाते उघडून त्यांचे नॉमिनी दाखवून किंवा त्यांच्या खात्यावर फोन नंबर आपले दाखवून वेगवेगळ्या पद्धतीनं पैशाचे गैरव्यवहार केल्याचे जे आरोप आहेत ते अशोक खरातावर आहेत। त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माता ग्रामीण बिगर शेती पतसंस्था असेल किंवा समता नागरिक सहकारी बँक असेल अशा विविध बँकांमधून हे सगळे आर्थिक गैरव्यवहार केल्याचं समोर येत आहे। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मुद्दा जो या ठिकाणी सरकारी वकिलांनी जो मांडला ते एकूण 60 वेगवेगळ्या खात्यांच्या मार्फत हे सगळे आर्थिक जे लागेबांधे आहेत ते या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि या सर्व अनुषंगानं तपास करण्यासाठी पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी मिळावी अशा पद्धतीची मागणी उद्या केली जाऊ शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन करण्यात आलं या ट्रान्झॅक्शनच्या मागे शेवटचे लाभार्थी कोण होते, हा पैशाचा प्रवाह नेमका कसा होता हे तपासण्यासाठी न्यायालय उद्या पोलीस कोठडीची मागणी करू शकतं। आज या ठिकाणी अशोक खराताचे जे आहे ते फक्त मेडिकल करून त्याची चौकशी होऊन उद्या त्याला न्यायालयात हजर केलं जाईल। परंतु आता या ठिकाणी मुंबईतल्या विशेष पीएमएलए कोर्टामध्ये जे आहे ते अशोक खरातला आणण्यात आलंय। अगदी धन्यवाद गोविंद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।